जय जिजाऊ, मी आशिष मगर. स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु या यूट्यूब चॅनलवर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज शिवजयंती आहे. शिवजयंती निमित्त तुम्हा सर्वांना भरभरून शुभेच्छा. अगदी मनाच्या तळापासून तुम्हाला शुभेच्छा. तुमच्या आयुष्यातली सगळी स्वप्न पूर्ण व्हावीत आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठीची प्रेरणा तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांकडून मिळावी ही माझी मनोमनी इच्छा आहे. तर पहा, सध्या छावा पिक्चरनं सगळ्या महाराष्ट्रभर नव्हे तर देशभर प्रसिद्धी कमावली, नाव कमावले. आणि छावा पिक्चर पाहताना अंगावर एक प्रकारचा रोमांच येतात, अंगावर शहारे उभे राहतात. पण हा पिक्चर जेव्हा जसा जसा संपाकडे जातो किंवा संपत येतो तसं तसं शेवटाकडे जात असताना मात्र डोळ्यामधून आपसूक अश्रू व्हायला लागतात. अगदी पिक्चरला जाताना ज्या आनंदाने आणि उत्साहाने जातो माणूस, त्याच उत्साहाने परत येतो, पण डोळ्यामध्ये अश्रू घेऊन परत येतो. प्रत्येकाचे चेहरे पाणावलेले आहेत, तो आबाल वृद्ध कोणी असो, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येतं. या चित्रपटातून या समाजासाठी, या तरुणाईसाठी एक महत्त्वाचा संदेश देण्यात आलेला आहे. तो संदेश खूप महत्त्वाचा आहे, कारण तुमच्या अश्रूंची किंमत तेव्हाच होईल जेव्हा हा संदेश तुम्हाला कळेल. आणि हा संदेश नेमका काय आहे तेच मी तुम्हाला आज सांगणार आहे. या संपूर्ण महाराष्ट्राला, भारताला नव्हे तर जगाला आणि जगात नैराश्यात गेलेल्या लोकांसाठी एक खूप महत्त्वाचा संदेश आहे. आणि तो महत्त्वाचा संदेश आज मी तुमच्या पुढे सांगणार आहे. पण तत्पूर्वी या शिवजयंतीनिमित्त या समाजाचं मी काहीतरी देणं लागतो, म्हणून या समाजासाठी मला काहीतरी द्यायचं आहे ते मी आधी सांगणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला तो संदेश सांगणार आहे. माझ्याकडून सर्व समाज बांधवांना, सगळ्यांना, सगळ्या भारतवासियांना, सगळ्या महाराष्ट्रवासियांना एक गिफ्ट, एक भेट म्हणून माझ्याकडून आहे. तीही तुम्हाला दाखवतो नेमकं काय आहे ते. तर बघा, ज्या पद्धतीने आपण यूट्यूबवर काम करतो किंवा ज्या पद्धतीने आपण समाजामध्ये वेगवेगळ्या विषयाला घेऊन काम करतो, त्याच पद्धतीनं माझं काहीतरी देणं लागतं गोरगरीब विद्यार्थ्यांमध्ये किंवा समाजामध्ये. पैसा ही शिक्षणातली अडथळा ठरू नये म्हणून संपूर्ण नवोदय 2026 याची 15 फेब्रुवारीला बॅच सुरू झालेली आहे. या बॅचमध्ये 200+ टेस्ट घेणार आपण. कालावधी 1 वर्षाचा आहे. दररोज 2 तास लाईव्ह येऊन याच्यामध्ये शिकवणार. ज्यांच्या घरातली मुलं ही शिक्षण घेत आहेत, ज्यांच्या घरातली मुलं ही 3रीला, 4थीला किंवा 5वीला असतील, त्या सगळ्या 3री 4थीच्या मुलांनी नवोदयची 2026ची बॅच एटीएम गुरु एज्युकेशन या ॲपवर जाऊन घ्यावी. ही अगदी फ्री आहे, मोफत आहे. हिला कोणत्याही प्रकारचे पैसे वगैरे काही नाहीत. तुम्ही फ्री बॅच घेऊ शकता. बॅच सुरू झालेली आहे, पण तरी सुद्धा मला वाटलं असं की सांगावं म्हणून सांगतो. एकदम फ्री आहे, तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर स्वराज पोलीस भरती, जसं छावामध्ये पाहिलं असेल तुम्ही, तर छावा पिक्चरच्या याच्यामध्ये पाहिलं असेल की स्वराज्यासाठी काय काय छत्रपती संभाजीराजांनी काय केलेलं आहे, त्यांच्यासोबत काय घडलेलं आहे, सगळं पाहिलं. तर याच पद्धतीनं स्वराज पोलीस भरतीची बॅच आहे, ज्याच्यामध्ये 2025ची ऑनलाईन बॅच आहे. याच्यामध्ये जवळपास 3 तास दररोज लाईव्ह येण्यात येईल. 3 तास लाईव्ह येण्याच्या शिकवण्यात येईल. कालावधी याचा 6 महिने आहे. ही बॅच सुद्धा सध्या आता प्ले स्टोअरवरून तुम्ही एटीएम गुरु एज्युकेशन ॲप घेतलं की त्याच्यामध्ये दिसेल. पण ही चालू होणार आहे 1 मार्चपासून. सध्या त्याच्यात काही फक्त व्हिडिओज टाकलेले आहेत थोडीफार. आणि ही शिवजयंतीनिमित्त फक्त उद्याच्या दिवस फक्त आणि फक्त 99 रुपयाला ही बॅच आहे. फक्त 99 रुपयात 6 महिने दररोज 3 तास लाईव्ह येऊन शिकवण्यात येईल. आणि तोही खर्च कशासाठी, तर लाईट बिल आहे, इंटरनेटचा खर्च आहे, म्हणून 99 रुपये काय फारसे नाहीत. इतके दिवस शिकवायला तुम्हाला कुठेही इतक्या स्वस्तात काही मिळणार नाही. हे फक्त आणि फक्त खर्च निघावा म्हणून ह्या दोन्ही बॅच तुम्ही एटीएम गुरु एज्युकेशन हे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करून घ्या. सगळ्यात महत्त्वाचं, माझ्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे, नवोदय 2026, कारण लहान लेकरांना घडवायला खूप आणि खूप कष्ट घ्यावे लागतात आणि ती पण त्याच कष्टाने तेवढी सुंदर घडतात, म्हणून त्यांच्यासाठी आहे. आता पाहूया की नेमकं छत्रपती संभाजीराजांनी या चित्रपटाच्या माध्यमातून, म्हणजे छत्रपती संभाजीराजांच्या या छावा चित्रपटातून नेमका कोणता संदेश मिळालेला आहे. तर तो संदेश पहा काय आहे. तर पहा, मन के जीते जीत है, मन के हारे हार. याचा अर्थ काय की जेव्हा माणसाच्या मनामध्ये इच्छा असते जिंकण्याची, जेव्हा माणसाच्या मनामध्ये आपण मनाला खुणगाट बांधलेली असते की मला जिंकायचंच आहे, तेव्हा माणूस आपोआपच जिंकतो. कितीही खडतर परिस्थिती असू द्या, कितीही काही असू द्या, तेव्हा माणूस जिंकतो म्हणजे जिंकतो. जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी सगळीकडून 4ही बाजूने त्यांच्या विरोधक होते, म्हणजे एकाच वेळी आदिलशाही, मुघलशाही, कुतुबशाही आणि त्याचबरोबर पोर्तुगीज, इंग्रज, स्वकीय सगळे जरी विरोधक असले तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये त्यांनी ठरवून टाकलं होतं की मला स्वराज्याची निर्मिती करायची म्हणजे करायची. आणि त्यांनी त्याच पद्धतीनं स्वराज्याची निर्मिती केली. म्हणून या पिक्चर मधलं हे शेवटची जी कविता आहे छत्रपती संभाजीराजांच्या तोंडून आपण ऐकतो की मन के जीते जीत है, मन के हारे हार. आणि मग एखादा माणूस कितीही धनदांडगा असू द्या, त्याच्याकडे संपत्ती, धन, दौलत, पैसा सगळं असू द्या, पण जेव्हा तो मनातून हारतो ना, तेव्हा त्याचं काहीच उरत नाही. तुम्ही पाहिलं असेल चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये की संभाजीराजांनी सगळं काही गमावलेलं होतं. अगदी त्यांना हाल हाल करणं सुरू होतं. आणि दुसरीकडे औरंगजेब होता, ज्या औरंग्याकडं एवढी मोठे सैन्य, एवढं मोठं धन, दौलत, पैसा, नौकर चाकर सगळं होतं, पण तो मनातून हारला होता आणि म्हणून त्याच्या चेहऱ्यावरती हार दिसत होती, त्याच्या चेहऱ्यावरती नैराश्य दिसत होतं. पण छत्रपती संभाजीराजांनी अजूनही मनाने हार मानली नव्हती. त्यांना माहित होतं की माझं स्वराज्य कधी नष्ट होऊ शकत नाही, कारण हे स्वराज्य मा जिजाऊंचं आणि
छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न आहे, त्या स्वप्नासाठी मी हसत हसत मरायला तयार आहे हे त्यांनी तिथं दाखवून दिलं आणि म्हणून त्यांच्या चेहऱ्यावर थोडीशी सुद्धा दुःखाची झलर दिसली नव्हती आपल्याला. तर पहा ते म्हणतात की मन के जीते जीत है मन के हारे हार, हार गयो जो बिन लढे उन पर है धिक्कार. आणि जे लढाईच्या आधीच हारतात, जे गर्भगडीत होतात, जे परिस्थितीचा सामना करत नाहीत, त्यांचा धिक्कार आहे मला असं ते म्हणतात. म्हणजेच जी लोक वाईट गोष्टीकडे वळतात की आपल्याच्याने हे शक्य नाही म्हणून व्यसनाच्या आहारी जातात किंवा स्वतःला संपवतात, अशा वेगवेगळ्या गोष्टी जे हारतात परिस्थितीला, त्या परिस्थितीला न लढता हारतात, त्यांचा मात्र संभाजीराजे असं म्हणतात की त्यांचा मला धिक्कार आहे. अशा लोकांचा धिक्कार आहे, अशा लोकांना माझ्याकडे कोणतंही स्थान नाही. त्याच्या पुढे जाऊन ते म्हणतात की उन पर है धिक्कार जो देखे ना सपना. एवढंच नाही तर जे स्वप्न पाहत नाहीत त्यांचा सुद्धा मला धिक्कार आहे. कारण इथल्या प्रत्येक व्यक्तीनं स्वप्न पाहिलं पाहिजे, इथल्या तरुणानं स्वप्न पाहिलं पाहिजे, इथल्या प्रत्येक माणसानं भावी जीवनाचं, भविष्याचं, चांगल्या आयुष्याचं स्वप्न पाहिलं पाहिजे. कारण स्वप्न पाहणं हे काय सांगतात ते, सपनों का अधिकार असल अधिकार है अपना. आणि स्वप्न पाहण्याचा जो अधिकार आहे तोच आपला खरा अधिकार आहे. कारण जो स्वप्न पाहतो तो त्याच्यासाठी झगडतो आणि ते पूर्ण करतो. म्हणून स्वप्न पाहायला शिका असं संभाजीराजे या चित्रपटाच्या शेवटी सांगतात. अपनों की खातिर करना कुछ आज है. आपल्याला आपल्या समाजासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या आईवडिलांसाठी ज्यांनी ज्यांनी आपल्याकडून त्यांच्या डोळ्यात स्वप्न पाहिलेत, आपल्यापासून म्हणजे आपल्याला समोर धरून ज्यांनी स्वप्न पाहिले त्या सगळ्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्या लोकांसाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे असं ते म्हणतात. अपनों की खातिर करना कुछ आज हमें अजर अमर कर देना है स्वराज हमें. आणि ज्या स्वराज्यासाठी हे सगळं त्यांनी सहन केलं, ज्या स्वराज्यासाठी त्यांनी मृत्यू कवटाळला, ते स्वराज्य त्यांना अजर अमर करायचं, ते चिरकाल टिकणारं करायचं होतं. निश्चितच त्यांचं स्वप्न पूर्ण झालं. आजही आपण महाराष्ट्राच्या या स्वराज्यामध्ये राहतो आहोत आणि हे स्वराज्य, हे आजचं स्वातंत्र्य हे त्याच स्वराज्याची फळं आहेत. कारण तेच जगातलं पहिलं लोकशाहीचं अस्तित्व होतं असं आपल्याला म्हणावं लागेल. इतका सुंदर पद्धतीनं हा संदेश म्हणजे सगळ्या युवकांसाठी लागू पडतो. आज ज्यांना कोणाला असं वाटतं की परिस्थिती आपली खूप वाईट आहे, आपल्याकडे पैसे नाहीत, आपल्याकडे शेती नाही, आपल्याकडे कोणतीही साधनं नाहीत, आपण अत्यंत गरिबीत आहोत, 2 वेळच्या जेवणाचे सुद्धा आपले वांदे आहेत, त्या प्रत्येकाने एकदा छावा पहा, त्या प्रत्येकाने एकदा संभाजीराजे पहा, त्या प्रत्येकाने एकदा थिएटरमध्ये विचार करा जाऊन की छत्रपती संभाजीराजांनी किती कोणत्या पद्धतीने हालापेष्टा सहन केला या स्वराज्यासाठी. त्या स्वराज्यात आपण आहोत, याच्यापेक्षा आणखी आपलं मोठं भाग्य ते काय आहे. आणि म्हणून प्रत्येकाने स्वप्न पाहायला शिका आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा आणि प्रत्येक संकटाला तोंड द्या, तेही चांगल्या जबरदस्त पद्धतीनं न घाबरून जाता. ही एक शेवटची आशा तुमच्याकडून बाळगतो आणि परत एकदा शेवटची विनंती करतो की ATM गुरु एज्युकेशन हे प्ले स्टोअरवरून ॲप डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये नवोदय 2026ची एक बॅच आहे आणि पोलीस भरतीची बॅच आहे. दोन्ही बॅच तुम्ही घेऊ शकता, पैसे लागणार आहेत तुम्हाला सांगितलं आहे. त्याचबरोबर ATM गुरु या चॅनलला सबस्क्राईब करा एवढी विनंती करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना ज्यांना वाटतं की ही मुलं शिकली पाहिजे तर त्यासाठी ही जे व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त शिकणाऱ्या तरुण मुलांकडे किंवा 3री 4थीच्या 5वीच्या जे मुलं आहेत त्यांचे जे पालक आहेत त्यांच्याकडे शेअर करा एवढी विनंती करतो. थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय.